नमस्कार मंडळी, आपले ओले काजू घर आलेत गावावरून. आज ह्याची भाजी करते, कारण की जी भाजीच खूप छान येते. मला नाही येत, पण मी गावात सगळ्यांना बघितलं आहे, त्यांचंच बघून बघून आपली शिकली आहे. चला मग दाखवते आमच्या गावची भाजी, कोकणातली. हे कच्चे आहेत ना काजू, म्हणून मग ह्याला पहिला याच्या साली काढण्यासाठी आहे ना, मी गरम पाण्यात शिजवत ठेवले. हे आम्हाला आमच्या पप्पांनी शिकवलं, म्हणजे सासऱ्यांनी, की काजू कसे सोलायचे, कसं हे करायचं. नाहीतर मला कसलं येतं हे सगळं, पण आता मी करते. 4-5 वर्ष झाले मी स्वतःच करते काजूचं सगळं. मग सोलून बिलून चांगले ठेवले. मी आज ह्याच्यावरती ना एक्सपेरिमेंट केलेला. ॲक्च्युली हे भाजीचे काजू असतात, नवीन आलेले. आता नवीन जस्ट आलेत, सुरुवात झाली आहे काजू येण्यास. तर मग ह्यांना मी चांगले हवेत सुकवले, आणि सुकवल्याच्या नंतर चांगले ड्राय झाले. ह्याला स्टोअर करू शकतात, पण आमचे हे मला चिडचिड करायला लागले. बोलले, आईने तुला भाजीसाठी दिले काजू आणि तू सुकवून ठेवले. मी बोलली, नाही कामी येतील ना, 1400 रुपये किलो आहेत. कशाला उगीचंच एका दिवसातच पूर्ण काजू संपवू, एवढे पाव किलोच्या वरती आहेत. ते बोलले, अगं येतील पुढे अजून काजू, कर याचीच भाजी, पुढच्या पुढे बघायला येईल. आता भाजीच येत ना, तर भाजीच कर. मग काय करायला घेतली भाजी. माझ्या भाजीच्या ह्याच्यात आहे की मी गरम मसाला टाकत नाही. सहसा मी गरम मसाला खूप कमीच वापरते. फक्त स्टारफूल आणि लवंग यानेच मोस्ट करून तर मी म्हणजे झणझणाट आणण्याचा प्रयत्न करते. कारण की काळी मिरी, दालचिनी ह्या सगळे चांगले आहेत, तेजपत्र. पण कधी कधी काय होतं माहिती आहे, द्रू असतो ना खायला, मग त्याला काळी मिरी, दालचिनी थोडंफार पण कमी जास्त झालं तर गळा झोंबतो, असं होतं तसं होतं, त्याचं चालू होऊन जातो, मग तो खायला मागत नाही. मग त्याच्यासाठी तिखट पण आणि एकदम झणका पण यायला पाहिजे ना, अशी भाजी करायची असेल ना, तर मला ही कॉम्बिनेशन चांगली समजली आहे. म्हणजे स्टारफूल, लवंग आणि आपला तिखट मसाला. मग काय करायला घेतली भाजी, झाली पण खूप छान होती. आणि ह्याच्या संगती आहे ना, असे बटाटे टाकले ना तर अजूनच मस्त होते. फक्त काजूची भाजी छान नाही लागत, पण बटाटा असला ना तर खूप छान होते. आणि त्यात आहे ना, जेव्हा काजूचा सीझन चालू होतो ना, तेव्हाच आहे नवीन बटाट्यांचा सीझन चालू होतो. नवीन बटाट्यांचं ना कसं सालबिल काय काढायची नाही, डायरेक्ट टाकायची. भाजी त्यांना छान चव येते आणि भाजी खायलासुद्धा छान लागते. मग माझी तर भाजी तयार करून झाली आहे. आम्ही बसतो आपली जेवायला. दिसण्यावरून पण आणि खाण्यावरून पण दोन्ही एकदम मस्त झालेली भाजी. मग काय, चला या जेवायला. बाय बाय.